दुःखद अशी बातमी बारामतीमधून। बारामतीतील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। अपघातात एका व्यक्तीसह 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुलगा आणि नातीच्या मृत्यूच्या धक्क्यानं आजोबांचाही मृत्यू झालाय। घटनेनंतर परिसरामधील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। अपघात घडलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची नागरिकांनी मागणी केली। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। जयकुमार, खरं तर दुःखद अशी तितकाच धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। काय नेमकी सध्या मागणी करतायत नागरिक, कारण त्यांनी ठिय्या मांडल्याचं बघायला मिळत आहे? अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला होता। वडिलांचं त्यांच्या 2 चिमुकल्यांचा देखील या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला होता। आज खंडोबा नगर येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की खंडोबा नगर परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। हा जो चौक आहे महात्मा फुले चौक आहे। या चौकामध्ये तिन्ही बाजूंनी रस्ता येतो। एक पुण्याकडून देखील हा मुख्य चौक आहे आणि या चौकामध्ये आता खंडोबा नगर परिसरातील सर्व नागरिकांनी ठिय्या मांडलेला आहे। त्यांची अशी मागणी आहे की या चौकामध्ये गतिरोधक बसवणे लवकरात लवकर त्वरित बसवण्यात यावेत प्रशासनाकडून। जोपर्यंत या ठिकाणी गतिरोधक बसवले जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि आता बारामतीतील जे मुख्य अधिकारी आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत। तोपर्यंत आपण पाहू शकता की संपूर्ण नागरिकांनी हे जे 3 बाजूचे रस्ते आहेत हे तिन्ही रस्ते या ठिकाणी अडवून धरलेले आहेत। ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। नागरिकांची अशी मागणी आहे की जोपर्यंत या तिन्ही रस्त्यांना गतिरोधक बसवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा या नागरिकांनी घेतलेला आहे। काल जो धक्कादायक प्रकार घडला होता बारामतीतल्या खंडोबानगरच्या चौकामध्ये ओंकार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांच्या 2 मुलांचाही देखील या घटनास्थळी टेम्पो खाली चिरून मृत्यू झालेला होता। अशी दुर्दैवी घटनेने संपूर्ण बारामतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती। आणि या धक्क्याने त्यांचे आजोबा जे आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांना धक्का बसला आणि त्यांनी आज त्यांचा श्वास सोडलेला आहे। आणि या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत। नागरिकांमध्ये अतिशय संतप्ततेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून या ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी घेतलेली आहे। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे। प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच जयकुमार, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतोय खूप जणांनी गर्दी केलेली आहे, हा ठिय्या मांडलेला आहे। सध्याची काय परिस्थिती तिथली आणि त्यांच्या या मागणीची कुणी दखल घेतली आहे का? अद्याप प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी कोणीही पोहोचले नाही गौरी। प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत निरोप पोहोचवण्यात आलेला आहे। प्रशासकीय बारामतीचे जे प्रांत अधिकारी आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत असं माहिती या ठिकाणी मिळत आहे। परंतु अद्याप प्रशासनाचे कुठले अधिकारी या ठिकाणी आले नाहीत। फक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं पुढे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। परंतु प्रशासकीय अधिकारी कोण असतील, प्रांत अधिकारी असतील या ठिकाणी अद्याप पोहोचले नाहीत। नागरिकांकडून अशी मागणी केली जाते की जोपर्यंत प्रांत अधिकारी येत नाहीत किंवा बारामतीचे मुख्य अधिकारी सीओ जे असतील ते जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। आणि जे गतिरोधक आहेत त्याचं काम त्वरितच सुरू करावं की असं नाही की कागदपत्रे त्यांनी लेखी स्वरूपात द्यावं किंवा तसं नाही। नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासाठी त्वरित काम सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आणि या ठिकाणी कोणताही राजकीय हस्तक्षेप करू नये अशी देखील विनंती संपूर्ण नागरिकांकडून केली जाते। जे कोणी असेल आपण या ठिकाणी पाहू शकता की बारामतीचे जे प्रांत अधिकारी आहेत वैभव नावडकर हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नागरिकांशी आता ते संवाद साधणार आहेत। गौरी, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आपण आता नागरिकांशी संवाद साधत आहेत। गौरी, नक्कीच जयकुमार, आपण ही दृश्य बघू शकतोय। सध्या जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे की तात्काळ त्यांची मागणीची दखल घेण्यात यावी आणि त्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। याशिवाय माझी डेप्टी आरटीओ पीआय कार्तिक यांच्यासोबत चर्चा झाली। दिवसा जड वाहनं शहरातनं बंद करायचं। आपण शहरात म्हणजे फक्त आतल्या भागात कसबा वगैरे ह्या भागात येतो रिंग रोडने चालू ठेवतो, ती सुद्धा बंद करता येतील का त्याच्यावर, आणि दुसरं त्यांच्या स्पीड लिमिटवर, ह्या दोन्ही गोष्टी आपण करतोय तसे आदेश पण आपण काढायचं। गेली 10 वर्ष झालं
दोन पोरी गेल्या धक्क्यातनं, त्यांचे वडील मारलेले आहेत. अजून किती जण मारण्याची वाट बघताय. घरं उद्ध्वस्त झाली, काय नाही वाटलं पाहिजे तुम्हाला. लोकांचे जीव आजच काम चालू करू म्हणतात साहेब. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येकाचं म्हणणं इथं ऐकून घेत बोला, पण एक जण बोला. प्रत्येक जण बोलल्यामुळे साहेबांना बी कळणार नाही बरोबर काय बोलतात ते. काम आजच्या चालू होईल बरोबर आहे, पण कामाला सुरुवात झाल्याशिवाय इथून कुणीही हलणार नाही. हे तुम्हाला पहिली गोष्ट सांगता. ऐकून घ्या तुम्ही सर. तुम्ही त्या पुलापासून पर्यंत चौकात 2 मिनिटं खाली बसा जरा, खाली बसून बोला काय बोलायचं.